एखादी गोष्ट ऐकली की मन क्षणभर थांबतं, डोळ्यासमोरून दृश्य उभं राहतं आणि आपण त्या प्रसंगातून हरवून जातो. अशीच एक गोष्ट आहे एका सोन्याच्या कणाची आणि लोखंडाच्या कणाची. ते वेगळे होते पण त्यांचं दुःख एकसारखं होतं. पण एक गोष्ट त्यांच्यात फार वेगळी होती, दुःख कुणाकडून आलं याची तीव्रता. एक सोनार होता, त्याच्या दुकानासमोरच एक लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज येत असे, पण जेव्हा लोहार काम करत असे तेव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होता. तो आवाज मोठा कर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसाची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले, दादा, आपले दुःख तर एक समान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्यांनी ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय? लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला, अरे, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही, पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेले दुःखापेक्षा स्वतःच्या लोकांनी दिलेला दुःख त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो. या कथेचे तात्पर्य असे आहे, आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमचा दुःखदायक वाटतो. एका मोठ्या राजवाड्यात नातं बनवण्याचं काम चालू होतं. सोनं, चांदी, तांबे सगळ्यांवर वेगवेगळ्या शिक्क्यांचा ठसा उमटला जात होता. राजेचे आदेश होते, प्रत्येक नाण्यावर एकसारखा ठसा असावा, मग ते सोन्याचं असो की तांब्याचं. एका बाजूला सोन्याचा एक लहानसा तुकडा शांतपणे झोपलेला होता. तो इतका सुंदर आणि तेजस्वी दिसत होता की आजूबाजूंचे तांब्यांचे तुकडे त्यांच्याकडे पाहून कुजबुज करू लागले. हा नेहमीच चमकतोच, आपल्यासारखा तापला तरी नाही वाटत. एक तांब्याचा तुकडा दुसऱ्याला म्हणाला. सोन्याला ऐकायला आलं, पण त्याने काहीच बोललं नाही. थोड्या वेळाने त्यालाही आगीत टाकण्यात आलं, तापवण्यात आलं. तयार झाल्यावर एक मोठा लोखंडाचा हातोडा त्याच्यावर आदळला. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा. प्रत्येक ठोक्याने त्याच्यावर राजमुद्रेचा शिक्का बसू लागला. त्याला असह्य वेदना होत होत्या, पण त्याने तक्रार केली नाही. शेवटी शिक्का पूर्ण तयार झाला आणि राजाच्या हाती दिला गेला. राजा त्या नाण्याकडे पाहून म्हणाला, हे सर्वात शुद्ध आहे. याचा ठसा कायमस्वरूपी राहील. पण मागे उभा असलेल्या तांब्याचा तुकडा हसत म्हणाला, अरे, राजाला काय कळणार, तू आतून काळवंडलेला आहेस. सोनं पुन्हा शांत राहिलं, पण त्याच्या डोळ्यात मात्र एक थेंब चमकत होता. ह्या कथेचं तात्पर्य असं आहे, कधी कधी आपलं शुद्ध असणंही काहींच्या डोळ्यात खुपतं. पण आपण आगीतून शुद्ध होतो, पण त्यावर संशय घेणारे आपलेच असतात. एका अंधाऱ्या खोलीत एक छोटासा मातीचा दिवा लावण्यात आला. त्याने मंद पण शांत प्रकाश देण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याच्या शेजारी बसलेली मेणबत्ती कुजबुजू लागली. त्याला काय मोठं झालंय, दिवसभर मातीच खातो आणि रात्री मिरवतो. दिवा काही बोलला नाही. त्याचं फक्त लक्ष अंधार दूर करण्याकडे होता. पण खोलीत असलेल्या काळजीने मात्र त्याच्यावर राग व्यक्त केला. तूच कारण आहेस, आम्ही काळे होतो. त्याला दिव्याने हसून उत्तर दिलं, तुम्ही मला काळं करताय, पण मी तुमचं अस्तित्व संपत चाललोय. सगळे शांत झाले, पण दिवा मात्र शुद्ध होईपर्यंत स्वतःचं तेल जाळत राहिला. ह्या कथेचं तात्पर्य, आपण प्रकाश देतो हेच काहींना खटकतं. आपण आपल्या तेजाने आपण स्वतःच विजत असतो. एका पुस्तकात एक सुंदर गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं. वर्षानुवर्ष ते तिथेच होतं, शांत, वाळलेलं, पण खास. मालकाच्या लक्षातही ते नव्हतं. एके दिवशी पुस्तक खाली पडलं आणि फूल बाहेर आलं. मालक म्हणाला, हे काय जुनं वाळलेलं फूल, याला काय कुठून ठेवलंय? त्याने ते फेकून दिलं. दुसऱ्याच दिवशी त्याच पुस्तकातल्या पानावर एक ओळ दिसली, ही भेट तुझ्यासाठी, तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा दिलेले फूल. मालक स्तब्ध झाला, डोळ्यात पाणी आलं. त्याने शोधून फेकलेलं पुन्हा फूल उचललं, पण आता ते देखील तुटलेलं होतं. तात्पर्य, ज्या माणसांनी आपल्याला खास केलं होतं ते गेल्यावरच आपल्याला खरं मोल कळलं. एका खोलीत एक जुना आरसा ठेवलेला होता. सगळे येऊन त्यात स्वतःचं रूप पाहायचे आणि निघून जायचे. कोणी किती सुंदर दिसतो मी म्हणायचा, कोण केस बिघडले असं म्हणायचा. आरशाने कधी काहीही उत्तर दिलं नाही. एक दिवस मात्र एक मुलगी रडत रडत आली. तिच्या चेहऱ्यावर अश्रू होते. ती म्हणाले, मी कशी दिसते? आरसा काही क्षण शांत राहिला, पण नंतर त्याने तिचं खरं रूप तिला दाखवलं.
सौंदर्य, शुद्धता, वेदना आणि तेच. ती हसली आणि म्हणाली, तू नेहमी खरंच दाखवतोस, पण कधी तुझी बाजू कोणी विचारली नाही. या कथेचं तात्पर्य असं, जे लोक आपल्याला आयुष्यभर आपली खरी प्रतिमा दाखवत राहतात ते अनेकदा मौनात दुःख सहन करत असतात. एक अशीच कथा. एक झोका एका झाडाला बांधलेला होता. त्या झोकेवर बसून लहान मुलं आनंद घेत होती, पण त्या झोक्याला धरून ठेवणारी दोरी मात्र दिवसेंदिवस झिजत चालली होती. एक दिवस झोका खाली कोसळला. सगळे ओरडले, काय हलकी होती ही दोरी, टिकलीच नाही. पण कुणीही पाहिलं नाही की ती दोरी वर्षानुवर्ष न बोलता सगळ्यांचं ओझं वाहत होती. या कथेचं तात्पर्य असं, जे नातं सतत तुम्हाला धरून ठेवतं ते कधी एक दिवस थकतं. त्याची किंमत तो तुटल्यावरच कळते. समुद्राच्या तळाशी एक शिंपला पडलेला होता. वाऱ्याने झोत, लाटा, चिखल सगळं तो सहन करत होता. बाहेरून तो अगदी साधा दिसत होता, पण त्याच्या आत एक मौलिक तयार होत होता. एकदम सुंदर, शुद्ध, अद्वितीय. कुणीच पाहिलं नाही त्याचं संघर्षरत आयुष्य. जेव्हा तो किनाऱ्यावर आला तेव्हा लोक म्हणाले, हा साधा दिसणारा शिंपला एवढा अमूल्य मोती देतो. पण त्या मोत्याच्या चमकदार आत आसूचं खारं पाणी होतं. तात्पर्य, बाहेरून सामान्य दिसणारी माणसं आतून मोठं मोती तयार करत असतात. त्यात त्यांची वेदना मिसळलेली असते. एका स्वच्छ भिंतीवर एक काळा ठिपका पडला होता. सर्वजण येत आणि म्हणत, किती घाण वाटते. सगळं सौंदर्य फक्त खराब केलं एका काळ्या ठिपक्याने. कोणी म्हणालं रंग लावला पुन्हा, कोणी म्हणलं कपडा लावा, झाकून टाका. ठिपका काही बोलच नव्हता. एक दिवस एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, आई, या ठिपक्यामुळेच कळतं की ही भिंत किती सुंदर आहे. आईने हसून उत्तर दिलं, हो बाळा, कधी कधी एक त्रासदायक गोष्ट आपल्याला बाकीचं सौंदर्य दाखवते. ठिपका शांत होता, पण आतून त्याला कळालं, आपल्या अस्तित्वात सुद्धा काही अर्थ असतो. तात्पर्य, जरी तुम्हाला सर्व दोष देत असले तरी कधीकधी तुमचं अस्तित्व इतरांशी खरी ओळख ठरवतं. वाऱ्याच्या झुळकीने एक झाडाचं पान जमिनीवर पडलं. वरचं झाड म्हणालं, तू आता संपलास. तू माझा भाग होतास, आता मी माझा काही उपयोग नाही. पण हळूच पान हसून म्हणालं, मी आता जमिनीत जाईन आणि पुन्हा खुराक बनवून परत पोसून टाकेन. झाड गप्प झालं. त्याला समजला, जो खाली पडतो तो संपत नाही, तो दुसऱ्यांचं जीवन बनवतो. शांतपणे पडलेलं माणूस आयुष्यात इतरांना उभं राहायला मदत करतं. हे मोठेपण असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामींचे विचार, प्रेरणा, संदेश तसेच स्वामींच्या सत्यकथा दररोज शेअर करत असतो. म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल.